मी डॉक्टर टी चंद्रकांत दगडूवेंदे दादाबरोबर रोहन दादा बोरसे आर्किटेक्ट आणि काय म्हणालास तू वास्तू आचार्य यांच्या फार मोठ्या डेव्हलपिंग फार्मवर आलेलो आहे. त्याच्यापैकी खूप गोष्टी डेव्हलप झालेल्या हा एंट्रीचा पार्ट आहे. बोल. आणि रोहन बोरसे शासकीय विद्यानिकेतन माजी विद्यार्थी 1999 बॅच नाशिक आणि धुळे विद्यानिकेतन. आणि त्याने एक छोटंसं सुरुवात केली आणि आज त्याने स्वतः हा एक प्रोजेक्ट घेतला हातात आणि डेव्हलपिंगला सुरुवात केली आहे. आणि त्याचं स्वप्न आहे की या ठिकाणी जे मोठ्या थंड हवेच्या ठिकाणी जातात आणि त्यांना त्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत, त्या या ठिकाणी त्यांना नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची एक धडपड आहे. एक तरुण व्यक्तिमत्व या ठिकाणी डेव्हलप होत चाललं आहे आणि त्याने सगळं नैसर्गिक पद्धतीने या ठिकाणी डेव्हलपमेंटची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये जे बांबूपासून साईड तयार केलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी डेव्हलप केलेली आहेत आणि त्याच्यातून त्याचा एक मानस आहे, एक तरुण उमदा आणि स्वतः एक जो व्यक्ती घडणार आहे त्याच्यातून त्याला डेव्हलपिंगसाठी सगळ्यांना काहीतरी एक प्रेरणा मिळावी यासाठी त्याचा उद्देश आहे. हा इथे प्रत्यक्ष द डेव्हलपर आर्किटेक्ट रोहन दादा आहेत, बरोबर आमचे महान स्त्री जितू पाटील आहेत, मागे शहाद्याचे दीपक पाटील आहेत आणि ॲडव्होकेट प्रीतम निकम त्यांच्या भाषणासाठी सर्वात प्रसिद्ध आहेत. आणि मी आता आर्किटेक्ट साहेबांना विनंती करतो की तुम्ही काहीतरी बोला की हाऊ यू हॅव डेव्हलप दिस फार्म इन सच ए ब्युटिफुल थिंग. ॲक्च्युली हा फार्म एक आपल्या सनातन कल्चर जे आहे त्या कन्सेप्टवरती डेव्हलप केला आहे. आपले जे सनातन परंपरा आहे जी आज अस्तित्वात नाही राहिली, म्हणजे लोप चालली, तर त्या लोकांना ती कळावी म्हणून या कन्सेप्टवरती एक वैदिक भूमी या कन्सेप्टने आम्ही हा फार्म डेव्हलप करतो आहे. वैदिक भूमी, ग्रेट. त्या वैदिक भूमीमध्ये ज्या क्लस्टर आम्ही डिझाईन केलेत ते अगदी ट्रॅडिशनल कन्सेप्टवरती डिझाईन केले, जिथं गाईच्या शेणापासून बनवलेल्या झोपड्या, ज्या 5 इलेमेंट्स आहेत, जे 5 सेन्सेस आहेत, त्याला आम्ही म्हटलं आहे की द कल्चरल व्हिलेज ऑफ 5 सेन्सेस. त्याच्यापैकी हा एक जसं वॉल डेव्हलप केलं ते त्याच्यातलाच प्रकार आहे का? यात आपण दिलं आहे ना भिंतीवरती एक बांबूपासून बांबूपासून आपण एक गोबरचं लेपन करून त्या भिंती आपण डेव्हलप केल्या. इथं इंडियन सिटिंग जी आहे, भारतीय बैठक आपण जे म्हणूया, इथे आपण काय टाकणार दादा? खाटा. इथं आपण एक खाट टाकणार आहे, जो ढाबा स्टाईल आपल्याला करेक्ट भोजनाची व्यवस्था इथं करता येईल. इथं आपल्याला जी आपली ट्रॅडिशनल जी व्यवस्था होती की आपण जमिनीवरती चटईवरती बसून जेवण करत होतो, आणि हे आपण आता पूर्णपणे शेणाने सारवलेलं आहे. जमीन आहे, त्या जमिनीवरती आपण आपल्या पूर्वी घरी जेव्हा बघितलं असेल की आपल्या अंगणामध्ये गाई आणि गाईंचा गोठा होता, त्यात त्या गोमूत्र आणि ते शेण, त्याचा वास, यामुळे जे व्हायरल आजारपण जे होतं ना ते खूप कमी होतं, त्याचं पर्सेंटेज खूप कमी होतं. ॲब्सोल्युटली ग्रेट. आणि अनवाणी पायाने आपण जेव्हा त्या गोबरवरती किंवा त्याच्यावरती जेव्हा चालवायचो, त्या अर्थ इलेमेंटसोबत आपण जेव्हा अटॅच व्हायचो, त्यावेळेस तुम्हाला म्हटलं की त्यावेळेस आपल्याला चष्माही नव्हता. करेक्ट. आज चष्मा आपल्याला कॉमन झाला आहे की त्या आपल्या पायाचे जे ॲक्युप्रेशर म्हणतो आपण, ते पॉईंट्स ते ॲक्टिव्हच होत नाही ह्या केसेसमध्ये. तर ह्या कन्सेप्टवरती आपण ते डेव्हलप केलं. इथे छोटीशी गोशाळा आहे, या ठिकाणी रेसिडेन्शियल क्लस्टर पण आपण डिझाईन्स केले की जिथे तुम्ही तिथे राहू शकतात. गोशाळेचा जे पण कन्सेप्ट आम्ही जो डेव्हलप केला आहे ते आपण माझ्या कुंडली बेस केला आहे, जेणेकरून वास्तू आणि ज्योतिषचा त्याला एक टच देऊन तसं त्याचे डिझाईन प्लॅनिंग फाउंडेशन त्याच्यावर आहे. फाउंडेशन त्याच्यावरती आहे. फाउंडेशन इज बेस्ड ऑन दी वास्तू. छोटीशी एक तुम्हाला राशीवन आहे. राशीवन म्हणजे ज्या 12 राशी आहेत त्या राशींचे काही प्लांट्स आम्ही लावले आहेत. ते पण पर्टिक्युलर त्या दिवशी लावले गेले. जसं बुध आहे तर बुधाचा प्लांट्स आम्ही बुधवारी लावला आहे. त्यात ते जेमस्टोन खाली पोअर केलं आहे, जेणेकरून बुधाला एमराल्ड आहे तर एमराल्ड आम्ही जेमस्टोन टाकून आणि त्याच्यावरती बुधवारी आम्ही ते प्लांट लावले गेले आहे. सो ग्रेट. वेल स्टडीड, डिटेल स्टडीड अँड विथ अ ग्रेट बेस. येस. देन अजून काय काय केलं दादा? अजून आपण पुढे जाऊयात, म्हणजे ते तुम्हाला ते प्रत्येक क्लस्टरचं काय कन्सेप्ट आहे तो मी तुम्हाला समजून सांगतो.
तर तुम्ही थोडं पुढे आलात ना तर इथं आम्ही हॉल डिझाईन केला आहे. त्या हॉलला नाव दिलं आहे एक हॉल डिझाईन केला आहे. त्या हॉलला आम्ही नाव दिलं आहे वेद मंडपम. ओके ग्रेट. त्याआधी आपण बघूयात, मी तुम्हाला जे म्हटलं राशीवन काय होतं, त्या राशीवनाचे एक छोटासा प्रत्येक झाडाखाली आम्ही असे नॉमेनक्लेचर केलं आहे की ती राशी कुठली आहे, त्या राशीचा हो, हो. लॉर्ड कुठला आहे, त्याचे वर्णाक्षर कुठलं आहे, त्याचं नाव, त्याचं बॉटॅनिकल नेम आणि त्या राशीचा मंत्र. हे झाड त्याचंच आहे, हां त्या राशीचं आहे. अशा प्रकारे आपण सगळे 12 राशीचं केलंय का? जसे कर्क राशीचं राशीस्वामी चंद्र आहे, त्याचं झाड जे आहे ते पिंपळ आहे. राईट. तर याचं प्लांटेशन सोमवारी झालंय आणि याच्या खाली जे येते हे बघा पिंपळ आहे. मोती आपण टाकला याच्या खाली. अच्छा मोती पण टाकलेला आहे. हा हा हा. वाव. दॅट्स ग्रेट. वेद मंडपमकडे हे आहे वेद मंडपम, आपला एक हॉल. याला आपण वेदिक परंपरेवरती डिझाईन केलेला आहे. यात तुम्हाला हे जे 5 टप्पे जे दिसत आहेत, 5 पायऱ्या दिसत आहेत ना, ह्या 5 सेन्सेस 5 इलेमेंट्सला डिनोट करतात. याच्यासमोर हे जे 4 पिलर आहे, हे 4 वेद आहेत आपल्या ओके. वेदातले. त्या 4 वेदांना प्रतिकात्मक म्हणून सिम्बॉलिझम म्हणून समजूयात. या हॉलमध्ये 3 दरवाजे आहेत. ते 3 दरवाजे त्रिगुणात्मक प्रकृती, वात पित्त कफ, रजसत्व तमस माय याच्या कन्सेप्टने आपण ते 3 डोअर्स आहेत. आतमध्ये 9 खिडक्या, ह्या 9 दुर्गाला डिनोट करतात. माय आणि 10 पिलर त्या 10 महाविद्या आहेत, ज्या आपल्या वैदिक परंपरेमध्ये, वैदिक कल्चर्समध्ये त्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. दादा हे काय लिहिलं योगदान श्रेष्ठ ध्यान निशुल्क, हे मला सांगाल जरा थोडंसं समजून. तुम्ही नेमकं काय करता याच्याबद्दल? आता तुम्ही म्हटलंय की मी वास्तू आणि ज्योतिष कन्सल्टेशन्स करतो. हं. ॲक्च्युली टू बी फ्रँक मी हायली पेड कन्सल्टंट आहे, की मी सगळ्यांसाठी अफोर्ड होऊ नाही शकत. पण मग जे व्यक्ती माझ्यापर्यंत नाही पोचू शकत, तर योगदानाचा एक भाव म्हणून मी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी इथं बसतो. तर निशुल्क वास्तू आणि ज्योतिषची सेवा देतो. वाव. ज्या व्यक्तींना या पेनमधून बाहेर निघायचं आहे, पण ते मला माझ्यापर्यंत पोचू शकत नाही, त्यासाठी मी इथं गुरुवारी फ्रीली अवेलेबल असतो. ओके. इथं जे लिहिले तुम्ही Every month- दिस इज पहिला आणि तिसरा गुरुवार तिसरा दुपारी 4 ते 7 आपण याचा नक्कीच फायदा करू शकतो. तुम्ही तुमचा कोणत्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं हे सांगू शकाल का? स्लोली सांगा म्हणजे लोकांना. 78 75 23 79 03. ग्रेट. परत एकदा रिपीट करूया. 78 75 23 79 03. वाव. आणि हे आहे वेद मंडपम. वेद मंडपम. आणि त्याचे तुम्ही दारूसुद्धा बघा अतिशय एक्सक्लुझिव्हली कलेक्ट करून आणलेले आहेत. वा, दिस इज अल्टिमेट. तर दिस इज द पार्ट 1 ऑफ दी Video. our dear darling architect Rohan Borse's first part of the huge project. Now we'll go to another. We'll stop this video. We'll go to वास्तु next. आचार्य